आजची ही आग फक्त होलिका नाही. आज आपण जाणणार आहोत भीती, शंका आणि लोक काय म्हणतील हा विचार. हॅलो एव्हरीवन, मी सुचिता. आजचा ब्लॉग हा होलिका दहनाचा आहे. वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचा दिवस. एकेकाळी राजा हिरण्यकश्यपूने अहंकाराने स्वतःला सर्वश्रेष्ठ मानलं, पण त्याचा मुलगा प्रल्हाद, त्याची श्रद्धा अढळ होती. धमक्या आल्या, संकट आली, पण त्याचा विश्वास ढळला नाही. शेवटी आली वेळ अग्नीची. होलिकाला वाटलं ती सुरक्षित आहे, पण जिथे अहंकार असतो तिथे पराभव निश्चित असतो. जळाली होलिका आणि जिंकला विश्वास. ही गोष्ट फक्त पुराणातली नाही, ही गोष्ट आपल्या आयुष्याची आहे. कधी कधी आपल्यालाही वाटतं, मी करू शकेन का, मी यशस्वी होईन का, लोक काय म्हणतील, लोक हसतील का. पण लक्षात ठेवा, तुमच्यातील श्रद्धा जर मजबूत असेल तर कोणतीही होलिका तुम्हाला जाळू शकत नाही. आजपासून अपयशाची भीती जाळायची, स्वतःबद्दलची शंका जाळायची, नकारात्मक लोकांच्या शब्दांना जाळायचं, नवीन सुरुवात करायची, स्वतःवर विश्वास ठेवायचा, स्वप्न मोठी बघायची आणि थांबायचं नाही. होलिका दहन आपल्याला शिकवतं, संकट कितीही मोठी असली तर तुमचा आत्मविश्वास त्याहून मोठा असला पाहिजे. चला तर नवीन सुरुवात करूया. नवीन आशा, नवीन उमेद आणि सकारात्मक विश्वासासह आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी आनंद आणि प्रेमाने भरलेलं आयुष्य मागूया. सर्वांना होलिका दहनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर उद्या रंगाच्या आनंदात पुन्हा भेटूया. बाय, टेक केअर.